कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय ग, अशी दचकलीस का आणि एवढा घाम का फुटला तुला? बरी आहेस ना तू? तब्येत बरी आहे ना? अगं पाणी घे, तुला बरं वाटेल, पाणी घे। नाही नको। अक्षरा काय झालंय? तू बोलून मोकळी हो बरं। अक्षरा, अगं तू मला अशी इथे एकटीला घेऊन आलीस तेव्हाच माझ्या लक्षात आलं तुला काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय माझ्याशी। काय बोलायचंय तुला माझ्याशी? काही नाही आहे। नाही कसं? काहीतरी झालंय, त्याशिवाय तू अशी वागायची नाहीस। खरं सांग मला, आदिपती आणि तुझ्यामध्ये काही प्रॉब्लेम झालाय का? काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण मी एका प्रश्नाचं उत्तर शोधते। कसलं उत्तर? ते माझं मला शोधायला लागणार आहे हे कळलंय मला। आई आणि भुवनेश्वरी मॅडम एक आहेत, हे कसं शक्य आहे? हो, भुवनेश्वरी मॅडम आहेत हे तर नक्कीच शक्य आहे। त्या काहीही करू शकतात। आता मी त्या मास्तरीनबाई, मास्तरीनबाई, काय काय झालं? नाही, काही नाही। त्या बजाचाच विचार करायला काय? हो, नाही म्हणजे बजरंगचा असं नाही, तोच विचार आहे चाललाय, पण म्हणजे काय काय चाललंय डोसक्यात मला जरा सांगा। मला तुमच्याशी बोलायचं आहे अधिपती। हां बोला, पण मला आधी सांगा तुम्ही नक्की त्या बजाला बघितलं काय? हो 100% बजाच होता, तोच होता? हो, मी आधी सांगितलंय तुम्हाला। मग त्याच वेळी तो जेलमध्ये बी कसा काय होता? म्हणजे आता पोलीस स्टेशनला गेलतो, तिथं मला कळलं की त्याला कोर्टात घेऊन जाणार आहे सुनावणीसाठी, तो जेलमध्येच आहे। पण असं कसं शक्य आहे? हो, मी बघितलं बजरंगला, मी बोलले त्याच्याशी। अहो मग काय तर मी खोटं बोलालोय काय? मी जाऊन आलो, सांगतोय काय? नाही नाही, तुम्ही कोणाला भेटलात मला माहित नाही, पण मी नक्की बजरंगलाच भेटले। तू नाही नाही, तुम्हाला भास झाला असणार, पोलीस स्टेशनला तो हाय तिथं, हाय त्याला घेऊन चाललेत। भासच नाही, भास कसा असू शकतो? आपण जेव्हा एखाद्याला दुरून बघतो किंवा अशी शक्यता वर्तवतो की मला असं वाटते की मी त्याला बघितलं, तेव्हा आपण म्हणू शकतो की भास झालाय। हा भास नाहीये, हा भास कसा असू शकतो? मी बघितलं त्याला, मी बोलले त्याच्याशी। मग मी बी बघितलं, मी काय भूताला नाही भेटून आलो पाहिजे, मी बी बघितलं, मी खरंच आता जाऊन आलो, सांगतोय काय तर। जाऊ दे जाऊ दे, माझ्यासाठी आता बजरंग महत्वाचा नाहीच आहे। आता काय का, आता बजरंग महत्वाचं नाही? मला आता नवीनच शोध लागलाय। आता काय नवीन? आणि आई, म्हणजे चारुलता मॅडम, त्याच भुवनेश्वरी मॅडम आहेत। तोंडाला येईल ते बोल नका, काहीतरी काय बोलताय? आधी मला तो बजा दिसला, नंतर आणला आईसाहेब दिसल्या, आता काय चारुलता मॅडम भुवनेश्वरी, काय काहीतरी उगाच बडबडू नका। हो, मी खरंच सांगतेय। नाही हो, चारुलता मॅडम कसं काय आमच्या आईसाहेब असू शकतील? आमच्या आईसाहेब कुणीकडं, ह्या कुणीकडं? आमच्या आईसाहेब म्हणजे एकदम बेधडक करारी, ह्या अशा एकदम मुळमुळीत। चारुलता मॅडम कसं काय आईसाहेब असू शकतील? होऊ शकतं, असं होऊ शकतं। भुवनेश्वरी मॅडम तर चारुलता मॅडम होऊ शकतात ना? भुवनेश्वरी मॅडम रूप घेऊ शकतात चारुलताचं, ते करूच शकतात। त्यांच्यासाठी अशक्य असं काहीतरी आहे का? तुमचं काय मला पटना झालं बाबा, तुम्ही सगळं फिरून फिरून सांगायला लागला। एक तर तुम्ही म्हणला तो बजा दिसला, म्हणताना मी त्या पोलीस स्टेशनला गेलो,
तर तो तिकडे जेलमध्येच आहे. आता तुम्ही म्हणा लागलाय चारुलता मॅडमच आईसाहेब, काय तर उगं काय काय सांगू नका उगाच, ग बसा. कसं असू शकते असं? असं असू शकतं अधिपती. हे बघा तुम्ही भुवनेश्वरी मॅडम बाबत खूप पॉझिटिव्ह आहात, त्यामुळे तुम्ही त्यांच्या विरोधात काहीच ऐकून घेऊ शकत नाही. तुम्हाला इतर सगळे खोटे वाटतात, पण मी तुम्हाला सांगते, मी खरी आहे अधिपती. मी खरंच सांगते हे सगळं तुम्हाला. तुमचा विश्वास नाही बसत आहे ना अधिपती? मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. भुवनेश्वरी मॅडम नेहमी कानात बुगडी घालतात, बरोबर? आणि आईंच्या कानात फक्त साधं कानातलं असतं. पण आज मी भुवनेश्वरी मॅडमच्या कानात जी बुगडी असते ती आईंच्या कानात बघितली. आई, चहा घ्या. मला आता नग होता. तुम्हाला कोणत्याही वेळेला चहा आवडतो की नाही? मग आता नाही का म्हणताय? मी आणलाय म्हणून नाही म्हणताय का? नाही नाही, असं काय नाही. उगा असं काय वाटून घेऊ नका बघा. बरं, तुम्ही आता शांतपणे बसा आणि चहा घ्या. बसा बसा, घ्या चहा घ्या. आई, मला माहिती आहे तुम्हाला अक्षराच्या बोलण्याचं वाईट वाटलंय, पण मनावर घेऊ नका तिचं बोलणं. ती ना भलत्याच कुठल्या तरी विचारात होती, म्हणून मी तुमच्याशी बोलायला आले. तिच्या वतीने हवं तर मी सॉरी म्हणते. तुम्ही ना राग मानू नका तिच्या बोलण्याचा. नाही नाही, मी रागवले नाही. मला वाईट बी नाही वाटलं. नाही, तुम्ही एकदम अशा शांत झालात ना, म्हणून म्हटलं येऊन तुमच्याशी बोलावं, तुमची विचारपूस करावी. काय आपण एकत्र राहतो, मनात राग रुसवे फुगवे नकोत. येते. चालत बाई, हं? मला का नाही सुनबाईची आज लई काळजी वाटली बघा. का हो? तशी गुणी पोर आहे, संयमी समजूतदार आहे. अशी कधी कुणावर पटकन रागवत नाही बघा, चिडत बी नाही. जे काय असेल ना व ते समजून सांगते बघा. अहो, लगीन करून आल्यापासून माझ्या अशी असं कधी चिडून बोलली नाही. मला खात्रीनं वाटते तिला कधी कसलं तरी मोठं टेन्शन आहे, म्हणताना मला तिची जरा काळजी वाटते. नका काळजी करू. हं? मी आहे ना, मी सगळं ठीक करेन. मी जे बोलले ते ऐकलं का तुम्ही अधिपती? ऐकलं. मी जेव्हा भुवनेश्वरी मॅडमना बजरंग सोबत पाहिलं तेव्हा त्यांच्या कानात जी बुगडी होती तीच आईंच्या कानात होती आता. त्याला काय एवढं असू शकतं? कानातलं एकसारखं असू शकते की. मला वाटलंच तुम्ही असं म्हणणार. ठीक आहे, मला एक सांगा, दोघींना एकाच वेळी कसं वाटू शकतं की आज ही बुगडी घालावी? असं कसं वाटू शकतं? आणि त्यात त्या दोघी जणी सारख्या दिसतात. बर, अजून एक, मी जेव्हा भुवनेश्वरी मॅडमना बघितलं तेव्हा मी फोन केला होता. मी फोन केला होता तुम्हाला, आजींना आणि आईंना. आजींना फोन वाजल्याचं कळलं नाही, तुम्ही फोन उचललात, आईंनी फोन नाही उचलला. कामात असतील. त्याही हेच म्हणाल्या, पण हे कारण मला तेव्हाही पटत नव्हतं आणि आत्ताही पटत नाहीये. पण मला बी तुमचं बोलणं पटत नाहीच आहे. अधिपती, तुम्ही भुवनेश्वरी मॅडमची शपथ घेऊन खोटं बोलू शकता का? विष खातो की त्याच्यापेक्षा जीव देतो. मग तसंच मी सुद्धा सरस्वती देवीची खोटी शपथ घेऊ शकत नाही. ते माहिती आहे मला. मी सरस्वती देवीची शपथ घेऊन तुम्हाला सांगते की मी जे बघितलंय ते खरं आहे. आई म्हणजेच भुवनेश्वरी मॅडम आहेत असं मला वाटतंय. अधिपती, खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचा माझ्यावर विश्वास नसेल ना अधिपती, तर मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेन. तुम्ही आत्ता चला माझ्याबरोबर. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.